नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, आज मी तुम्हाला दर गुरुवारी कोणती कामे करायची आहेत आणि दर गुरुवारी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत की ज्या सेवेने आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहेत, संकटे आहेत, त्याचं निवारण होईल. तर बघा, थोडक्यात आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर भरपूर जण असे आहेत की त्यांना नोकरीची अडचणी आहेत. असे भरपूर आहेत की त्यांना नोकरी म्हणजे बोलवतात, पण नंतर आणखीन काहीतरी कारणावरून ते नोकरीचं त्यांचं जे काही काम आहे ते कॅन्सल होतं आणि त्यांच्या नोकरीमध्ये अडथळा तयार होतो. असे भरपूर जण आहेत. त्यानंतर वैवाहिक अडचणी, म्हणजे भरपूर जणांच्या घरामध्ये वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान नसतं. तर अशांसाठी त्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत तर त्यावर एक खूप छान अशी ही सेवा आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे दर गुरुवारी आवर्जून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर या सेवेने आयुष्य जे आहे ते बदलून जातं. तर तुम्ही ही जी गुरुवारची सेवा आहे तर ही तुम्ही फक्त 1 महिना करून बघा. तुमचं आयुष्य जे आहे त्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसून येईल. तर बघा, दर गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे, तर दर गुरुवारी आपल्याला सकाळी उठून लवकर आवरून घ्या, म्हणजे आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे. तर पिवळं वस्त्र का परिधान करावं, तर बघा, गुरुवार जो आहे तो भगवान विष्णू आणि त्यानंतर बृहस्पती देवांना समर्पित आहे. यामुळे आपला गुरु जो आहे तो मजबूत होतो आणि यामुळे आपल्या जो काही दोष आहे आपल्या राशीमध्ये तो दोष निघून जातो. आणि पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे गुरुवारी आपल्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि आपल्या जवळ आणि अवतीभोवती आपल्या सकारात्मक विचार आणि सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे पिवळे वस्त्र परिधान आवर्जून करावे. आणि पिवळे वस्त्र ज्यावेळेस आपण परिधान करतो त्यावेळेस आपल्यामध्ये जे काही सकारात्मक ऊर्जा तयार होते, त्यामुळे आपल्याजवळ जे निगेटिव्ह विचार येतात आणि आपण जो काही चिंता आणि विचार करत बसतो, तर तो विचार न येता आपल्या जीवनामध्ये सगळे काही चांगले विचार येतात आपल्या मनामध्ये. आणि जे मनामध्ये विचार येतात तर त्यामुळे आपले जे काही जीवन आहे ते बदलून जातं. आणि त्यामुळे आपल्याला दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. आणि ज्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक अडचणी आहेत, म्हणजे पती पत्नीमध्ये जमत नसेल, पटत नसेल, तर अशांनी दर गुरुवारी न चुकता पूजा करताना तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करून बघा. तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की 100% दूर होतील. तुम्ही ही सेवा 21 गुरुवार जरी केलं तरी चालेल, कारण 21 दिवसांच्या अगोदरच तुम्हाला अनुभव नक्की भेटेल. तुम्ही दर गुरुवारी ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस तुम्ही पिवळे वस्त्र परिधान नक्की करून बघा. आणि शक्य असेल तर दररोजही तुम्ही पूजा करताना पिवळे वस्त्र परिधान करूनच पूजेला बसलो तर तुमच्या जीवनामधल्या अडचणी, तुमच्या वैवाहिक जीवनामधल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर नक्की होण्यास मदत होते. बघा तुम्ही एक वेळेस करून. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये पण आपण ज्यावेळेस देवांच्या खाली आपण कपडा अंतरतो, म्हणजे जो काही आपण लाल वगैरे वस्त्र अंतरून त्यावर आपण देवांची मांडणी करतो, तर ते करण्याऐवजी आपल्याला दर गुरुवारच्या अगोदरच, म्हणजे दर गुरुवारी केलं तर अतिउत्तमच, पण देवघरात पण देवाच्या जे काही खाली अंतरायचा कपडा आहे तर तो कपडा देखील आपल्याला पिवळ्या रंगाचा अंतरून बघायचा. बघा तुम्ही एक वेळेस करून. कारण पिवळा कपडा जो आहे तो देवाच्या खाली अंतरल्यानंतर आपल्या देवघरामध्ये पण जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा होते. आणि आपण जी सेवा केलेली आहे ती सेवा, नकारात्मक ऊर्जा जी आहे, म्हणजे लाल वगैरे कपडा अंतरल्यानंतर तर ती ऊर्जा जी आहे तर ती देवाजवळ जाऊच देत नाही. त्यामुळे पिवळा कपडा देवाच्या खाली अंतरल्यानंतर आपण जी काही सेवा केलेली आहे तर ती देवाजवळ पटकन पोहोचली जाते आणि त्यानेही आपल्याला लाभ होतो. आपल्या घरामध्ये पण शांतता टिकून राहते, सुख समृद्धी येते. त्यामुळे शक्य होईल तर तुम्ही पिवळं वस्त्र गुरुवारी नक्की परिधान करा. आणि तुम्हाला देवाच्या खाली पण अंतरायचं असेल तर तुम्ही देवाच्या खाली पण पिवळं वस्त्र अंतरवू शकता. त्यानंतर बघा, दुसरं आहे, सकाळी उठून आपण ज्यावेळेस दरवाजा आपला स्वच्छ करतो, तर गुरुवारी तर आपण सगळेजणच करतो, पण दर गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, त्यानंतर पौर्णिमा, अमावस्या, ह्या अशा शुभवारी आपल्याला आवर्जून उंबरठ्याला, आपल्या घराचा जो उंबरठा असतो तर त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं असतं. तर हळदीचं लेपन केल्यामुळे पण आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती अजिबात येत नाही. त्यानंतर याचं सायंटिफिक कारण म्हणजे की आपल्या घरामध्ये किडे मुंगे हे पण हळदीमुळे येऊ शकत नाहीत. त्यानंतर भरपूर असे कीटक असतात तर ते पण घरामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यामुळे शक्य होईल तेवढं लवकर उठून आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर आपल्या दरवाजाच्या उंबरठा जो आहे त्याला हळदीचं लेपन नक्की करा. तर हळदीचं लेपन तुम्ही उंबरट्यावर, म्हणजे लाकडी उंबरठा असेल तरच करायचं का, तर असं नाही. तुमच्याकडे जर मार्बलचा जो उंबरठा असतो, म्हणजे मार्बलची जी फरशी असते तर त्यावर देखील तुम्ही हळदीचं लेपन करू शकता. आणि हे तुम्हाला दर गुरुवारी करायचं आहे. तर तुम्हाला हळद घ्यायची आहे
आणि हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गुलाबजलही टाकलं तरी अतिउत्तमच. तर गंगाजल, थोडंसं गुलाबजल आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याचं घट्ट असं पेस्ट बनवायची आहे आणि यानं आपल्याला हळदीचा जो काही लेपन आहे तर ते लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्याला लावायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं कुंकू पण टाकायचं आहे. याच्यामुळे पण सकारात्मकता जो आहे ती वाढते, त्यामुळे थोडंसं त्यामध्ये कुंकू टाकायचं. आणि त्यानंतर पण आपल्याला उंबरठ्यावर पण हळदी कुंकू अक्षता अर्पण करून, फूल अर्पण करून, उंबरठ्याची पूजा करून आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती समाधान जे काही आहे ते लाभू दे, ते येऊ दे, म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला पण प्रार्थना करायची आहे. उंबरठ्याची पूजा करून दिवा लावून मग आपल्याला घरामध्ये यायचं आहे. तर या पद्धतीने आपण दर गुरुवारी उंबरठ्याची पूजाही करू शकता. त्यानंतर बघा तिसरं जे आहे, तर दर गुरुवारी आपल्याला गुरुचरित्र अध्यायाचा 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करायचं आहे. तर न चुकता आपण जेव्हा देवपूजा करतो, आपली जी काही नित्यसेवा आहे, तर नित्यसेवा झाल्यानंतर आपल्याला न चुकता गुरुचरित्राचा 14व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि 14वा अध्याय झाल्यानंतर लगेच आपल्याला 18व्या अध्यायाचंही पठण करायचं आहे. तर 14वा अध्याय जो आहे तो आपले संकट जे आहे ते निवारण करतो, संकटाचं निवारण करतो. त्यामुळे ज्या वेळेस आपण गुरुचरित्र अध्यायाचा 14वा अध्यायाचे पठण करतो, तर जे काही नोकरीच्या समस्या आहेत तर त्या तुमच्या नक्की दूर होतील. तर तुम्ही ही 14 दिवस जरी सेवा केली लागोपाठ, म्हणजे एकदा जर तुम्ही एका दिवशी ह्या गुरुवारी जर सुरुवात केलं, तर तुम्ही लगेच डायरेक्ट 14 दिवस जरी तुम्ही 14व्या अध्यायाचं जर पठण केलं, तर तुमच्या नोकरीमध्ये ज्या काही अडचणी आहेत, तुम्हाला जे काही आर्थिक टंचाई आहे, तर ती तुमची 100% दूर होते. तर तुम्ही ही 14 दिवसाची पण सेवा करू शकता. तर 14 दिवसामध्ये तुम्ही 14 वेळेस हे जे 14वा अध्याय आहे त्याचे पठण करून बघा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. त्यानंतर त्यासोबतच आपल्याला 18व्या अध्यायाचंही पठण करायचं आहे. तर जितका 14वा अध्याय प्रभावी आहे, तेवढाच आपल्याला 18वा अध्याय पण तेवढाच प्रभावी आहे आणि आपल्याला त्याचंही पठण करायचं आहे. तर या 2 अध्यायाचं पठण तुम्ही नक्की आवर्जून करू शकता. कारण दर गुरुवारी आपल्याला ज्यावेळेस स्वामीचरित्र सारामृताचे पठण करतो, त्यानंतर लगेच आपल्याला 14वा आणि 18व्या अध्यायाचंही पठण करायचं आहे. तर हे केल्याने पण तुमच्या जीवनामध्ये जे काही अडथळे आहेत, तर ते अडथळे दूर होऊन तुमचं जे जीवन आहे ते सुरळीत मार्गी लागेल. हे नक्की एक वेळेस करून बघा. त्यानंतर बघा, आता 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण झालं. त्यानंतर आपल्याला दर गुरुवारी 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. तर न चुकता आपल्याला 11 माळी जप करायचाच आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की एकदाच एवढी सेवा होईल का, तर तुम्ही थोडं थांबून करू शकता. म्हणजे अगोदर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकता. त्यानंतर मग आपली जी काही नित्यसेवा आहे ती नित्यसेवा करून घेऊ शकता. कारण तुम्ही सकाळी लवकर उठून जरी 14वा आणि 18वा अध्याय वाचला आणि त्यानंतर तुमची नित्यसेवा केली तरी चालेल. पण तुम्हाला हे दर गुरुवारी नक्की करायचंच आहे. आणि ज्यावेळेस 11 माळी जप करायचा आहे, तर तुम्ही ते माळी जी आहेत, म्हणजे 11 माळी जप आहे, तर ही सगळी सेवा झाल्यानंतरही थोडा वेळ बसून, म्हणजे तुम्ही आराम करून मग नंतरही तुम्ही 11 माळी जप केला तरी चालेल. कारण दिवसभरात तुम्हाला ही सेवा कधीही करायची आहे. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, म्हणजे रात्रीच्या 12 पर्यंत तुम्ही गुरुवारी ही सेवा करू शकता. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. तर बघा, तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 माळी तारक मंत्राचं पण पठण करायचं आहे. तर 11 वेळेस तर 11 वेळेस तारक मंत्राचं पठण हे आवर्जून करा. तर ह्याने, म्हणजे तारक मंत्राच्या पण सेवेने आयुष्य खूप जणांचं बदलून गेलेलं आहे. कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून पण सांगते तुम्हाला. मी पण 21 दिवस तारक मंत्राची सेवा केली होती. याने पण भरपूर खूप मोठा अनुभव भेटतो आणि खूप जीवन बदलून जातं. तर तुम्ही पण नक्की तारक मंत्राचं पण पठण करून बघा आणि शक्य होईल तर दर गुरुवारी तर तुम्ही 11 वेळेस नक्की करून बघा. तर बघा, 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तर आता हे झाल्यानंतर आपल्याला आवर्जून स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. तर बघा, या अगोदर पण मी अभिषेक कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे, तर तुम्ही तो पण बघू शकता. तर शक्य होईल तर तुम्ही साधं तुम्हाला फक्त कोमट पाणी करून तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणतच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक
अभिषेक करायचा आहे तर तुम्ही दर गुरुवारी न चुकता अभिषेक करू शकता. कारण अभिषेक केल्यामुळे पण आपल्या जे ग्रहदोष आहे आपल्या घरामध्ये तर तो ग्रहदोष दूर होतो. त्यानंतर आपल्या जे काही पाठीमागं आपल्याला पण जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ते दूर होते आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ते दूर जाते. त्यामुळे आपण दर गुरुवारी आवर्जून स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आणि ते अभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते आपण सगळ्या घरातल्यानी आणि आपण स्वतः पण प्रसाद स्वरूपात घ्यायचं. कारण अभिषेकाच्या तीर्थामध्ये पण भरपूर सारा प्रभाव आहे आणि त्याने पण भरपूर जणांना भरपूर अनुभव आला आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांचा जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेस जी काही सेवा करतो तर त्या सेवेने ते जे तीर्थ आहे ते एकदम प्रभावी म्हणतं आणि त्यामुळे आपण ते तीर्थ आपल्या घरातल्या सगळ्यांनी घ्या आणि तुम्ही पण स्वतः ते तीर्थ प्रसाद स्वरूपात घेऊ शकता. जर घरातलं कोणी घेत नसेल तर तुम्ही ते जे म्हणजे आपण शुद्ध पाण्यानेच अभिषेक केलेला असतो तर ते पाणी तुम्ही न कोणाला कळता तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही पिण्याचं पाणी आहे त्यामध्ये मिक्स करू शकता. त्यानंतर स्वयंपाक बनवताना थोडं तुम्ही त्यामध्येही टाकू शकता. तर या पद्धतीने पण ते तीर्थ तुम्ही सगळ्यांना देऊ शकता. तर या पद्धतीने तुम्हाला गुरुवारी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना तुम्हाला पहिल्यांदा महाराजांना अक्षता अर्पण करायचे आहेत. त्यानंतर ज्या ताटामध्ये आपण महाराजांचा अभिषेक करणार आहोत, ज्या पात्रामध्ये करणार आहोत त्यामध्ये पण थोड्याशा अक्षता हळदी कुंकू अर्पण करून त्यावर महाराजांची मूर्ती ठेवून द्यायची आहे आणि पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतच अभिषेक करायचा आहे. शक्य होईल तर तुम्ही अभिषेक कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ पाहून मग तुम्ही अभिषेक केला तरी चालेल. कारण वेळ नसतो आणि वेळ जर तुमच्याकडे भरपूर असेल तर तुम्ही व्यवस्थित असा पंचामृताने जरी अभिषेक केला दर गुरुवारी तर तेही चालेल. कारण त्याने पण भरपूर जे काही तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत तर त्या दूर होतात. तर हे अभिषेक केल्याने ज्या काही समस्या आहेत त्या पण तुमच्या आयुष्यातील दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही दर गुरुवारी आवर्जून जितकं होईल तेवढं शक्य तुम्ही अभिषेक करा. त्यानंतर बघा अभिषेक झाल्यानंतर मग महाराजांची पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं. तर नैवेद्यामध्ये जे काही तुमच्या घरामध्ये बनलं आहे म्हणजे जे काही तुम्ही स्वयंपाक बनवला आहे तुमच्या घरामध्ये तर तो तुम्ही स्वयंपाक म्हणजे नैवेद्य स्वरूपात महाराजांना दाखवू शकता. त्यावर तुळशीपत्र मात्र नक्की आवर्जून अर्पण करा आणि महाराजांना नैवेद्य हा दर गुरुवारी तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचाच आहे. कारण नैवेद्य तर दररोजच दाखवावा लागतो. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक बनतो म्हणजे तुम्ही जे काही खाणार आहात तेच महाराजांना दाखवायचं असतं. तर सकाळ आणि संध्याकाळ जर तुम्हाला दाखवणं शक्य नसेल, भरपूर जण असतील, भरपूर मोठा परिवार आहे तुमचा आणि तुमच्याकडे म्हणजे जास्त एवढं कोणी देवांना वगैरे सेवा केलेलं आवडत नसेल, भरपूर जण असे पण आहेत की ज्यांच्या घरामध्ये सेवा करणं आवडत नाही, एवढं काय करतेस असं वगैरे म्हणत असतात. तर त्यांच्या घराकडे म्हणजे तुम्हाला जर शक्य नसेल तर गुरुवारी तरी तुम्ही आवर्जून महाराजांना नैवेद्य अर्पण करा आणि नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही तुम्ही जे खाणार आहात तर ते तुम्ही नैवेद्य स्वरूपात दाखवू शकता. तर बघा दर गुरुवारी तर आवर्जून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर नैवेद्य दाखवताना महाराजांजवळ 15-20 मिनिट ठेवायचा आणि त्यानंतर तो जो काही नैवेद्य तुम्ही दाखवला आहे तर तो तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. तर त्यानंतर बघा जर शक्य होईल तर तुम्ही दररोजच नैवेद्य दाखवा. कारण महाराजांना पण आपण जसं खातो तसं महाराजांना पण नैवेद्य दाखवावाच लागतो. कारण करता करविता आपल्या घरामध्ये जे काही आपले आहेत तर तेच आहेत आणि त्यांनाच तुम्ही उपाशी ठेवणं म्हणजे हे काही बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही नैवेद्य जेवढं होईल तेवढं महाराजांना दररोज दाखवण्याचा प्रयत्न करा. जे तुम्ही काही भाजी भाकरी खाणार आहात त्याचाही नैवेद्य महाराज ग्रहण करतात आणि तो जर आपण मनातून दाखवला तर महाराज आवडीने तो नैवेद्य जो आहे तो ग्रहण करतात. त्यामुळे शक्य होईल तेवढं तुम्ही दररोज हे नैवेद्य दाखवला तर खूपच चांगलं म्हणजे अतिउत्तमच आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला दर गुरुवारी आवर्जून तुळशीला गाईचं दूध अर्पण करायचं आहे. तर बघा आपल्या दारामध्ये तुळस असते आणि तुळस ही आपल्या घरामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे जितकं की आपण बाकीची पण झाडे लावतो घरामध्ये. आणि त्यानंतर जसं की आपण घरामध्ये सेवा करतो तसंच त्याचप्रमाणे आपल्याला दारामध्ये पण तुळस पाहिजे आणि त्या तुळशीची आपल्याला दररोजच पूजा करायची असते. त्याप्रमाणेच बघा संध्याकाळी तुम्ही दिवा लावू शकता, त्यानंतर सकाळीही तुम्ही दिवा अगरबत्ती लावायची तुळशीला. त्याप्रमाणेच दर गुरुवारी आपल्याला न चुकता कच्च्या गाईच्या दुधामध्ये थोडंसं पाणी मिसळून म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध मिसळून तुम्ही ते तुळशीला अर्पण करू शकता. तर ह्या सेवेने पण घरामध्ये आपल्या नकारात्मक जी ऊर्जा आहे ती निघून जाते आणि घरामध्ये सुख समाधान येण्यास सुरुवात होते. आणि जर असंही म्हणायला गेलं जर तुळशीचं रोप जर सुकत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं कच्चं गाईचं दूध जरी टाकलं तर तुळशीचे जे रोप आहे ते हिरवेगार होण्यास मदत होते. त्यामुळे तुळशीचे जे रोप आहे ते घरामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण तयार करण्यास मदत होते. त्यामुळे तुळशीचं रोपामध्ये म्हणजे तुळशीला आपल्याला दर गुरुवारी
कच्चं गाईचं दूध अर्पण करायचं आहे. तर कच्च्या गाईचं दूध जास्त अर्पण करू नका, याने म्हणजे जास्तही होऊन बसेल, म्हणजे तुळस जी आहे ती सुकून जाईल. त्यामुळे जास्त काही नका अर्पण करू. तुम्ही काय करा, एक छोटा तांब्या भरून जर पाणी घेतलं तर त्यामध्ये 2 चमचे गाईचं दूध टाका आणि ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करा. तर हे केल्याने पण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान लाभतं, आर्थिक टंचाई दूर होते आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही संकट आणि अडचणी आहेत तर त्या अडचणीचं पण निवारण होण्यास मदत होते. म्हणून दर गुरुवारी न चुकता तुम्ही ही पण सेवा करू शकता, कारण या सेवेने पण भरपूर सारा लाभ मिळतो. तर ही पण तुम्हाला सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला दर गुरुवारी अन्नदान करायचं आहे. तर अन्नदान कशाचे करायचे, तर दर गुरुवारी न चुकता आपल्याला कोणत्याही मंदिरामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही जिथे ज्या ठिकाणी ज्यांना जे भुकेले आहेत, जे गरीब आहेत त्यांना तुम्ही पिवळ्या रंगाचे अन्नदान करू शकता. त्यामध्ये तुम्ही केळी आहे, फळेही दान करू शकता. त्यामध्ये पिवळ्या कलर म्हणलं तर फळे आहेत, तर त्या फळामध्ये तुम्हाला केळी अर्पण करायची आहे, संत्री आहे, संत्री ही पिवळीच असते. त्यामुळे तुम्हाला पिवळी संत्री अर्पण करायची आहे. मोसंबी थोडीशी पिवळी झालेली ते अर्पण करू शकता तुम्ही. त्यानंतर बघा, फळे हे झाले. त्यानंतर तुम्ही खाण्यामध्ये म्हणजे आपलं जे काही अन्न आहे तर त्यामध्ये तुम्हाला बेसनचे लाडू अर्पण करायचे आहेत. त्यानंतर पिवळं कुठलंही जे काही जेवण आहे त्यामध्ये तुम्ही डाळ जरी अर्पण केली, म्हणजे हरभऱ्याची डाळ पिवळी असते तर तुम्ही ते हरभऱ्याची जी डाळ आहे म्हणजे चणा डाळ जी आहे तर तेही तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता. या पद्धतीने तुम्ही पिवळ्या रंगाचेच अन्नदान करू शकता. तर गुरुवारी या पण सेवेने तुम्हाला जो काही जीवनामध्ये अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे शक्य होईल तेवढं तुम्ही गरिबाला किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये अन्नदान करू शकता आणि अन्नदानामध्ये शक्य होईल तेवढं तुम्हाला पिवळं दान करायचं आहे. त्यामध्ये मोतीचूरचे लाडू आहेत. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये लहान लेकरांना प्रसाद स्वरूपात मोतीचूरचे लाडू नेऊन देऊ शकता. त्यानंतर पिवळ्या कलरची पेढे भेटतात, ते पिवळे कलरचे पेढे देऊ शकतात. त्यानंतर एखादा गरीब जो आहे म्हणजे रस्त्यावर वगैरे गरीब एखादा बसला तर आवर्जून गुरुवारी त्याला तुम्ही पिवळ्या कलरचं काहीही खायला घेऊन द्या. त्यामध्ये वडापाव वगैरे असतो तर ते जरी दिलं तरी चालेल. तर तुम्ही या सेवाही करू शकता. तर बघा, आयुष्यामध्ये जर बदल पाहिजे असतील तर आपल्यालाही काहीतरी हालचाली कराव्या लागेल. एका ठिकाणी बसून आपल्याला काहीच होणार नाही. शक्य होईल तेवढे प्रयत्न करत राहा आणि असंही नाही की सेवा केल्यानेच म्हणजे एका जागी बसून मी सेवा करीन आणि एका जागी बसून मग मला जॉब लागेल, नोकरी लागेल, असंही होणार नाही. तर असं न करता तुम्ही सेवेबरोबर तुमचे पण प्रयत्न चालू ठेवा. म्हणजे तुमचे जे प्रयत्न आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत तर त्या संकटांना कमी होण्यास महाराज मदत करतात. तर त्यामुळे तुम्हाला न चुकता दर गुरुवारी या सेवा करायच्या आहेत आणि या सेवेने भरपूर लाभ भेटतो. तर बघा, दर गुरुवारी कशी सेवा करायची आणि कोणकोणती करायची याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आहे. तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.